आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सीसॅट या पेपरचं ओरिएंटेशन, राईट. सीसॅट या पेपरचा अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे, सीसॅट या पेपरमध्ये नेमकं काय आहेत, कुठले कंटेंट आहेत जे मोस्ट आपल्याला मार्क्स देऊ शकतात, जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला मिळवता येईल, राईट. असल्या या सर्व पद्धतीचं डिस्कशन आजच्या सेशनमध्ये आपल्याला करायचं आहे. आता सीसॅट हा जो पेपर आहे आपल्याला राज्यसेवेला लास्ट इयर पासून क्वालिफाईंग नेचर असं आपल्याला दिसून आलेलं आहे. क्वालिफाईंग नेचर म्हणजे 200 पैकी तुम्हाला 66 मार्क्स इथे मिळवावे लागतात, राईट. 200 पैकी 66 मार्क्स जर असेल तर तुम्ही तो पेपर क्वालिफाय झालेले आहेत असं कन्सिडर होते, राईट. आता 66 मार्क्स मिळवणं फार सोपं आणि सरळ आहेत, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. मग 66 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला इथे मिळवता येईल का, तर डेफिनेटली मिळवता येईल. तर त्याची म्हणजे 66 ते 100 पर्यंतचा जो काही मार्क्सचा जो रेंज असणार ती रेंज तुम्हाला गेन करता येईल जे सिलेक्टेड टॉपिक करून, राईट. आता सिलेक्टेड टॉपिकच करायचे आहेत सीसॅट या पेपरला सोडवताना, सीसॅट या पेपरची तयारी करत असताना, राईट. त्याच्यामध्ये कॉम्प्रेन्शन आपल्याला दिसून येत आहेत. सीसॅट पेपर 4 भागामध्ये डिवाइड होतो. एक कॉम्प्रेन्शन, दुसरं डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तिसरं रिझनिंग आणि चौथं मॅथ्स. या 4 टॉपिक आपल्याला सीसॅट या पेपरमध्ये दिसून येतात. आता सर्वात जास्त वेटेज असणारा जो पार्ट आहे तो आहे कॉम्प्रेन्शनचा. याच्यावर आपल्याला 125 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात, जे की 10 कॉम्प्रेन्शन आपल्याला इथे विचारलेले दिसून येतात. 10 कॉम्प्रेन्शन आणि 10 कॉम्प्रेन्शनवर प्रत्येकी 5 क्वेश्चन म्हणजे एकूण 50 क्वेश्चन केवळ हे कॉम्प्रेन्शन या घटकावर विचारलेले दिसून येतात आपल्याला, राईट. तर कॉम्प्रेन्शनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, कुठला सब्जेक्ट कुठल्या वेगवेगळे टॉपिक आहेत कॉम्प्रेन्शन विचारण्याच्या आयोगाचे, त्याचं पण आपण अनालिसिस बघणार आहोत. त्यानंतर दुसरं येतं आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हा पण एक निर्णय क्षमता ज्याला आपण म्हणतो आहेत. हा आहे तुम्हाला एक 5 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात आणि एक क्वेश्चन 2.5 मार्क्सला आहेत, म्हणजे 12.5 मार्क्स हा एक पोर्शन आहे, ठीक आहे. तिसरा कंटेंट येतो रिझनिंगचा. रिझनिंग आणि मॅथ्सचा या दोन्हीही मिळून आपल्याला 25 क्वेश्चन विचारलेले दिसून येतात. एक्झॅक्टली. आता टोटल जर क्वेश्चन बघतो तर हे 50 क्वेश्चन, त्यानंतर हे 25 क्वेश्चन, 25 अधिक 50 75, 75 अधिक 5 क्वेश्चन म्हणजे 80 क्वेश्चन. 80 क्वेश्चन आपल्याला इथे या सीसॅट पेपरमध्ये विचारलेले दिसून येतात, ठीक आहे. आता याचं जर का निगेटिव्ह मार्किंग जर बघतो तर 1:3चा हा निगेटिव्ह मार्किंगचा रेशो आहे त्यांचा. म्हणजे 3 प्रश्नांची जर उत्तरे चुकली तर एका प्रश्नाचे उत्तर जे आहे जे आपलं करेक्ट आले. आता 4 क्वेश्चन तुम्ही सोडवलेले आहेत, या 4 क्वेश्चन तुम्ही सोडवलेले आहेत. हे निगेटिव्ह मार्किंग कसं वर्क करते सांगतोय तुम्हाला. 4 क्वेश्चन पैकी तुमचे 3 क्वेश्चन रॉंग झालेले आहेत, राईट, आणि 1 क्वेश्चन राईट आहेत. तर या केसमध्ये तुम्हाला इथे जे मार्क्स मिळणार ते 0 मार्क्स मिळणार. आलं का लक्षात? म्हणजे 3 जर चुकीचे प्रश्न असेल आणि 1 जर करेक्ट प्रश्न असेल तर तिथे मार्क्स तुम्हाला 0 मार्क्स मिळणार, 0 मार्क्स मिळणार, राईट. चला, आता ही गोष्ट आपल्याला एक कळून आलेली आहे की सर निगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीनं वर्क होत आहेत. आता इथे या पेपरमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे जो आपला डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचा हा जो कंटेंट दिसतो आहे याच्यावर विचारलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नाही आहेत. म्हणजे तुम्ही त्याचं काहीही आन्सर दिलं तरी तुम्हाला तिथे मार्किंग अशा पद्धतीचं दिसून येईल तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही एका ऑप्शनला तिथे 0 मार्क्स असणार, एका ऑप्शनला 0 मार्क्स असणार आणि रिमेनिंग जे ऑप्शन आहेत मोस्ट सुटेबल ऑप्शनला देणार 2.5 मार्क्स, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमीला देणार 1.5 किंवा 1 अशा पद्धतीचे किंवा 0.5 असे सुद्धा मार्किंग तिथे आपल्याला देण्यात आलेलं दिसून येत आहे, ठीक आहे. मग 0 मार्क्स जर मिळाला सर तर मग इथे आपला निगेटिव्ह होईल का, तर नाही. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग या कंटेंटला निगेटिव्ह मार्किंग नाही आहेत, राईट. ही एक गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहेत, नो निगेटिव्ह मार्किंग, ओके. कुठे? डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग या कंटेंटला. त्यानंतर येतो आहेत रिझनिंग. आता हा रिझनिंग आणि मॅथ्समध्ये बायफर्गेशन असं दिसून येत आहेत मागच्या 2-3 पेपरच्या अनालिसिसवरून, राईट. झालेले 3 वर्षाच्या पेपरच्या अनालिसिसवरून साधारणतः एक रिझनिंगवर आपल्याला 15 ते 16 प्रश्न विचारलेले दिसून येतात आणि मॅथ्सला आपल्याला 10 ते 10 प्रश्न विचारलेले दिसून येतात. जर रिझनिंगला जर 16 प्रश्न विचारले तर मॅथ्सला 9 प्रश्न येतात आणि रिझनिंगला जर 15 प्रश्न विचारले तर मॅथ्सला 10 प्रश्न येतात, राईट. ठीक आहे.
आता हे आहेत रिझनिंग आणि मॅथ्सचं बायफर्गेशन, आणि याच्यामध्ये रिझनिंगचे काही टॉपिक आपल्याला फार सोपे जातात आणि मॅथ्सचेही काही टॉपिक आपल्याला फार सोपे जातात. आता यामध्ये मोस्ट प्रोबेबल टॉपिक कुठले आहेत ज्यावर आयोग वारंवार आपल्याला प्रश्न विचारत आहेत, राईट, याचं सुद्धा आपण अनालिसिस बघणार आहोत. ओके, आता ही गोष्ट तुमच्या एक लक्षात आलेली असेल की सीसॅट पेपरमध्ये 80 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, राईट, 80 क्वेश्चन, ईच क्वेश्चन कॅरी 2.5 मार्क्स. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्क्सचा आहेत, राईट. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या 80 पैकी साधारणपणे 27 ते 28 प्रश्न जर का तुम्ही करेक्ट आणले तर तुमचं इथं प्रोबॅबिलिटी आहेत की तुम्ही इथे क्वालिफाईंग करू शकता, सीसॅट क्वालिफाईंग करणार सीसॅट, राईट. आणि हे आणणे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, 27 ते 28 प्रश्न तुमचे करेक्ट आणणे. त्यापैकी जर का आपण बघतोय तर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याचे जर 5 क्वेश्चन आपण एलिमिनेट करतोय, एलिमिनेट म्हणजे साईडला ठेवतायत, ज्यामध्ये तुम्हाला इथे आरामात एक मिनिमम मार्क्स 7 ते 9 पर्यंत तुम्हाला मिनिमम मार्क्स मिळतात आणि मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला इथे गेन करता येतात 2.5. आणि ही रेंज आहेत, एक रेंज आहेत ॲव्हरेज मार्क्सची डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग 9 to 10.5 पर्यंतची जे मार्क्स मिळतात आपल्याला ॲव्हरेज मार्क्स ते डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये दिसून येतात. आता मी जर म्हटलेलं आहे तुम्हाला की सर 9 मार्क्स तुम्हाला साधारणपणे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या प्रश्नामधून मिळाले, राईट. 9 मार्क्स जर इथून जर तुम्ही गेन केले तर तुम्हाला राहिले किती मार्क्सची गरज? 57 मार्क्सची गरज आहेत, बरोबर आहेत. आणि हे 57 जे मार्क्स आहेत हे तुम्हाला आरामात गेन करता येतात. आरामात म्हणजे की कॉम्प्रेन्शनवर एक साधारणतः याचं जी लेवल आहेत ही 10th 12th ची लेवल येत आहे, खूप काही असे डिफिकल्ट लेवल नसते. ठीक आहे, 10वी 12वीला जे आपले उतारे होते मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये ते उतारे ज्या पद्धतीने विचारले जाते सेम तशीच लेवल आहेत. रिसेंटली जे झालेले 3-4 वर्षाचे जर का तुम्ही पेपर बघितले तर त्या पेपरमध्ये एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की प्रश्न विचारण्याची आयोगाची पद्धत कशी आहे. ॲज इट इज कॉम्प्रेन्शन तुम्हाला दिलं जाते आणि लगेचच तिथे प्रश्न, आणि तुम्हाला जस्ट फाइंड आउट करावं लागते की या प्रश्नाचं उत्तर कुठे दिसून येईल आपल्याला, बरोबर. आधी जर का तुम्ही 14, 15 आणि 16चे जर का पेपर बघितले तर त्याच्यामध्ये थोडी डिफिकल्टी लेवल दिसून येतात आपल्याला कॉम्प्रेन्शनच्या बाबतीत. ती भाषा समजणं, त्याच्यानंतर डिरेक्टली रेफरन्स तर तिथे मिळत नाही आपल्याला, इनडायरेक्टली रेफरन्स त्या याच्यामध्ये कॉम्प्रेन्शनमध्ये मिळायचा. परंतु रिसेंटली 19, 20, 21, 22, 23चे जर का पेपर बघितले या 5 वर्षातले तर तुमच्या लक्षात येईल की पेपर कॉम्प्रेन्शनची जी लेवल आहे ते एकदम इझी मोडवर आहेत, खूप काही असं डिफिकल्ट वगैरे नाही दिसून येणार, राईट. ठीक आहे, आणि म्हणून या 10 कॉम्प्रेन्शन पैकी प्रत्येक कॉम्प्रेन्शन 10 उतार्यापैकी 10 उतारे तुम्हाला इथे विचारण्यात आलेले आहेत. 10 उतार्यापैकी 2 उतारे जे आहेत पुढे सायन्स अँड टेक बद्दल आपण बोलणारच आहे. ठीक आहे, याच्यापैकी मिनिमम 50 क्वेश्चन दिसून येतात तुम्हाला 10 उतार्यावर विचारलेले, राईट. 50 क्वेश्चन, या 50 क्वेश्चन पैकी तुम्हाला साधारणपणे 30 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करता येतात. 30 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करता येतात. खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत उतार्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणं. आता इथे जर का तुम्ही 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरचे जे प्रश्नचे गुण जर तुम्हाला 9 पर्यंत मिळत असेल, जे की मिळतातच, त्याच्यामध्ये काही असं काही एकालाही 0 मार्क्स वगैरे कधी होत नाही, कारण 5 क्वेश्चन असतात. त्याची पण मी तुम्हाला टेक्निक सांगणार की विदाऊट क्वेश्चन जो असतात जर ऑप्शनच्या माध्यमातून जर तुम्हाला जायचं असेल डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या तसं पण जाता येईल. परंतु इथे तुम्हाला आता पुष्कळ असा वेळ मिळतोय, एक साधारण 30 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत जे की 100% त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असली पाहिजेत. आणि प्लस हे 5 क्वेश्चन म्हणजे 35 क्वेश्चन तुम्हाला 2 आवर्स मध्ये सोडवायचे आहेत, राईट. याचा जो टायमिंग आहे तो 2 आवर्सचा आहे. जर 35 क्वेश्चन तुम्ही नीटनेटकेपणे एकदम ॲक्युरेटली जर सोडत असाल तर 35 क्वेश्चनला 2 आवर्स म्हणजे मोर दॅन इनफ टाइम आहे, राईट. ठीक आहे, तर मग अशा केसमध्ये आता 30 क्वेश्चन जर मी इथूनच जर करत असेल तर झालं ना माझं सीसॅट क्वालिफाय. आता याच्यामध्ये मी म्हणतोय की सर माझे 5 प्रश्न चुकलेले आहेत, राईट. 5 प्रश्न चुकलेले आहेत म्हणजे 30 मधून 5 गेलेत, 25 राहिलेले आहेत आणि 25 राहिलेले आहेत. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंगचे जे 3 प्रश्नांचे एक 3 प्रश्न जर चुकले असते तर एका प्रश्नाचे गुण वजा होतात, राईट. तशा पद्धतीनं मी जर म्हटलेलं आहे आधी आपल्या येतं इथे 30 वजा जर 5 करतोय तर आता इथे माझे 25 क्वेश्चन आता करेक्ट दिसून येत आहेत. परंतु या 5 मायनस आपलं हे झालेले चुकले म्हणून त्याचं निगेटिव्ह मार्किंग पण कन्सिडर करावं लागेल. म्हणून याच्यामधून आता
एक 3 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण वजावतात. म्हणजे आता किती राहिलेले आहेत 24. त्याच्यानंतर मग इथे राहिलेले आहेत आता 2 प्रश्नांचे आणखी मार्क्स इथे मायनस झालेले दिसून येतील. ठीक आहे, तर ते आपण 0.66 या अकॉर्डिंग ते कन्सिडर करणारच आहेत क्वेश्चनच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, आता जर साधारणपणे एक राऊंड ऑफ करून मी म्हणतोय की तुम्हाला इथे 22 क्वेश्चनचे मार्क्स तुम्हाला इथे मिळालेले आहेत. 22 दोन्ही 44 प्लस 11 55 मार्क्स तुम्ही गेन कराल केवळ या कॉम्प्रेन्शन या घटकामधून. 55 मार्क्स, राईट. 55 मार्क्स इथून झाले तुमचे, त्याच्यानंतर 9 मार्क्स इथून झालेत, हे झाले 64 मार्क्स. आता राहिला प्रश्न 2 1 64 6 मार्क्सचा. ठीक आहे, एकंदरीत मला 70 मार्क्स घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये 6 मार्क्सचा प्रश्न राहिला. तर 6 मार्क्स तुम्हाला रिझनिंग हा जो टॉपिक आहे, रिझनिंग हा जो टॉपिक आहे हा आरामात देतो तुम्हाला 6 मार्क्स, राईट. सोबत मॅथ्सचे पण काही टॉपिक आहेत जे तुम्हाला आरामात देतात. ही झाली स्ट्रॅटेजी अकॉर्डिंग टू सीसेट या पेपरला क्वालिफाय करण्याची. अवघड वगैरे नाही आहेत. कॉम्प्रेन्शनची आता जी प्रॅक्टिस आहे तुम्हाला ते जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले आहेत, राईट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि तिथून जर तुम्ही त्याची जर तयारी करत असाल तर एका आत्मविश्वासाने एक तुमच्यामध्ये आत्मविश्वास डेव्हलप होईल की येस, मला आता सीसेटला क्वालिफाय करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर हा आत्मविश्वास कुठून येणार? हा आत्मविश्वास येणार तुमच्या प्रॅक्टिसवरून. प्रॅक्टिस कशाची? तर कॉम्प्रेन्शनची. आणि यासाठी मी याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेशल अशी स्ट्रॅटेजी पण सांगणार की कॉम्प्रेन्शनला कशा पद्धतीने तुम्हाला डील करायचं आहे, राईट. ठीक आहे, आता दुसरं महत्त्वाचं डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बद्दल आपण बघितलेलं आहे. देन कॉम्प्रेन्शन बद्दल बघितलेलं आहे. रिझनिंग बद्दल पण डिस्कस केलेलं आहे. एक 15 ते 14 प्रश्न 16 ते 15 प्रश्न त्याच्यावर विचारलेले दिसून येतात रिझनिंगला. आणि मॅथ्सला विचारलेले दिसून येतात आपल्याला 10 ते 9 प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसून येईल क्वेश्चनमध्ये, कारण हा जर हे दोन्ही टॉपिक 25 मार्क्स मिळून आहेत, राईट. सॉरी 25 क्वेश्चनचे आहेत. हे दोन्ही टॉपिक 25 क्वेश्चनचे आहेत. दॅट इज 62.5 मार्क्सला आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग दिसून येतात. 62.5 मार्क्सला मॅथ्स अँड रिझनिंग. आणि हा दिसून येत आहेत 12.5 मार्क्सला. आणि हा पोर्शन दिसून येत आहेत आपल्याला 125 मार्क्सला. आला का लक्षात? 125 मार्क्सला. ठीक आहे, आता मी तुम्हाला 125 पैकी 44च मार्क्स घ्यायला सांग, म्हणजे मिनिमम 44 जर तुम्ही इथे मार्क्स काढलेत, याच्यामध्ये 9 जर काढलेत तर हे झाले ना, सॉरी 44 नाही ते 55 जर मार्क्स काढले तुम्ही मिनिमम 125 पैकी, 25 अधिक 9 64. आणि मग राहिले प्रश्न 2-3 मार्क्स 3 मार्क्स तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंगच्या 2-3 प्रश्नामध्ये सहज मिळून जातात, राईट. एक प्रश्न जरी चुकला तरी एक प्रश्न तुमचा सेव्ह राहतो. आणि एका प्रश्न चुकला तर एक दुसऱ्या 2 प्रश्न तुमचे करेक्ट आहेत, एक प्रश्न चुकलेला आहे, राईट. आता 0.8 मार्क्स तुमचे तिथंच मायनस होऊन जाईल. 5 मधून 4.2 मार्क्स तुमचे राहिलेले आहेत. 4.2 जर याच्यामध्ये ऍड करतो आहेत 64 मध्ये 68.8 मार्क्स झालेत ना तुमचे इथे. आणि आरामात तुम्ही सीसेट क्वालिफाय करणार, राईट. ठीक आहे, ही एक स्ट्रॅटेजी आहे सीसेटला क्वालिफाय करण्याची. आता सीसेट पेपर सॉल्व्ह करत असताना महत्त्वाचा मुद्दा हा येतो की सुरुवातीला आपल्याला ॲक्युरसी मेंटेन करावं लागणार, राईट. पहिल्या 1 आवरमध्ये तुम्हाला ॲक्युरसी मोस्ट ॲक्युरेट जे तुम्हाला 100% तुम्ही खात्रीशीर आहात हा क्वेश्चनला मी अटेम्प्ट व्यवस्थितपणे करू शकतो, तर तो क्वेश्चन तुम्ही ते क्वेश्चनला सुरुवातीला घ्यायला पाहिजे 1 आवरमध्ये. मग राहिलेले जे प्रश्न आहेत तुम्ही रिमेनिंग 1 आवरमध्ये त्याचा बघायचं की कुठल्या क्वेश्चनचं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याचं फायनल आन्सर जेणेकरून आपल्याला काढता येईल, राईट. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि याची प्रॅक्टिस ही आतापासूनच करायची आहे. तर ज्याचं सीसेट वीक आहे त्याच्यासाठी सांगतात, परंतु ज्याचं सीसेट स्ट्रॉंग आहे त्याला नोटिफिकेशन आउट झाल्यानंतर सीसेटची प्रॅक्टिस केली तरी चालेल, साधारणतः 1 ते 1.5 तास. म्हणजे जेणेकरून एक कॉन्फिडन्स तुम्ही गेन कराल, म्हणजे लूज कॉन्फिडन्स तुमचा राहणार नाही एक्झामच्या ड्युरेशनमध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे, चालेल. आणि डिफिकल्टी लेवल जर बघतो म्हटलं तर आयोगाच्या पेपरची खूप काही अवघड वगैरे नाही आहेत, फार सोपी आणि सरळ असलेली डिफिकल्टी लेवल आहेत, राईट. लास्ट इयरचं जर काय अनालिसिस करतो तर. आता पुढे जाऊया आपण. पुढे हे आहेत कॉम्प्रेन्शनचे टॉपिक. ठीक आहे, हे आहेत आपल्याला कॉम्प्रेन्शनचे टॉपिक दिसून येत आहेत. मराठी लिटरेचर बेसिसवर आपल्याला एक उतारा असलेला दिसून येतो जो प्रॉपर मराठीत असतो. त्याच्यानंतर दुसरा इंग्लिशवर विचारलेला दिसून येतात, हाय लिटरेचर बेसिसवरच असतो, राईट, साहित्यिक भाषेमध्ये. आणि तिसरा आता फिलॉसॉफिकल पॅसेज असतात आपल्याला काही तत्वज्ञानाचे. ठीक आहे, तत्वज्ञानाचे पॅसेज बऱ्याच लोकांना अवघड जातात हे तत्वज्ञानाचे पॅसेज. ठीक आहे, ते तुम्ही आता हा पॅसेज एलिमिनेट जरी केला तरी इन्व्हायरमेंट बेसिसवर जे आपण GS मध्ये आपल्या डे टू डे याच्यामध्ये वाचतच राहतोय अभ्यासामध्ये, राईट.
इन्व्हायरमेंट तुमचा GS चा पार्ट झाला, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक हा सुद्धा तुमचा GS चा पार्ट झाला. आता याला थोडासा करंट अफेअर्सचा पण अप्रोच लागतोय. ठीक आहे, एक प्रॉपर सायन्स बेसिसवर असतोय. सायन्स बेसिसवर प्रॉपर इन द सेन्स की याची आपण बायफॉर्गेट करतोय. एक केमिस्ट्री बेसिसवर असतोय तुमचा एक पॅसेज, एकतर केमिस्ट्री येणार, एकतर फिजिक्स बेसिसवर येणार, राईट. त्याच्यानंतर एक बायो बेसिसवर. ठीक आहे, तर बायोलॉजीचे झू आणि बॉटनी हे दोन घटक येतात. एक्झॅक्टली झुलॉजी आणि बॉटनी. आता याच्यापैकी जे मॅक्सिमम टाइम विचारलेले आतापर्यंत जे जेवढे काही पॅसेज विचारलेले आहेत ते केमिस्ट्री आणि फिजिक्सवर विचारण्यात आलेले दिसून येतात, राईट. आणि प्रत्येक पेपरमध्ये मिनिमम एक पॅसेज असतोच, मिनिमम एक पॅसेज केमिस्ट्री आणि फिजिक्स, केमिस्ट्री किंवा फिजिक्सवर असतो आणि मॅक्सिमम 2 आपल्याला तिथे पॅसेज दिसून आलेले आहेत, राईट. सायन्स अँड टेकवर जर बघतो म्हटलं तर मिनिमम एक पॅसेज आणि मॅक्स टू मॅक्स 2 पॅसेज आपल्याला इथे विचारलेले दिसून आलेले आहेत, राईट. त्यानंतर सोशिओलॉजी बेसिसवर पण आपल्याला याच्यामध्ये पॅसेज विचारलेला दिसून आलेला आहे, उतारा विचारलेला दिसून आलेला आहे. आणि प्रत्येक पॅसेज हा 5 क्वेश्चन ला असतो. प्रत्येक पॅसेजला आपल्याला 5 क्वेश्चन असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर इकॉनॉमी बेसिसवर सुद्धा पॅसेज असतो आणि हा करंट इश्यूजशी रिलेटेड असतो. जे काही करंट इश्यूज आहेत त्याच्याशी रिलेटेड एखादी योजना झालेली आहेत, राईट. मागील वर्षी प्रधानमंत्री याच्यावर आलेले होते, आवास योजनेवर आले होते, जनधन योजनेवर पॅसेज आलेला होता, जनधन योजनेवर. तर हा इकॉनॉमीच्या करंट इश्यूशी रिलेट करतो. त्याच्यानंतर जिओग्राफिकल पॅसेज वगैरे आपल्याला इथे दिसून येतात. एखादा व्होल्कॅनिक इरप्शन झालेला आहे, राईट. ठीक आहे, त्याच्या ठिकाणी बघ हा पण जिओग्राफी पण करंटशी रिलेटेड करतोय. ठीक आहे, तर ते व्होल्कॅनिक इरप्शन संदर्भात तुम्हाला एखादा पॅसेज देण्यात येईल. ठीक आहे, कुठेतरी भूकंप आलेला आहे तर मग त्या संदर्भात तुम्हाला एक उतारा देण्यात येईल. ठीक आहे, याचं पण बऱ्याचदा करंट इश्यूशी रिलेटेड हा आपला जिओग्राफीचे पॅसेज विचारलेले दिसून येतात. त्यानंतर पॉलिटिकलमध्ये जर बघतो म्हटलं तर वेगवेगळे घटक येतात. जसं की तुमचा GS2 चा पेपर आहे, राईट. मेन्सचा GS2 चा याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 जर बघतो तर पार्ट 1 हा आपला प्रॉपर कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान. आणि इकडे जे दिसून येतात आपल्याला ते बेअर ऍक्ट दिसून येतात, राईट, पार्ट 2 मध्ये. आता ह्या बेअर ऍक्ट कधी या बेअर ऍक्टवर सुद्धा प्रश्न विचारले, जे आपले कायदे आहेत, राईट, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम वगैरे असल्या पद्धतीचे जे कायदे आपल्याला तिथे दिसून येतात, तर त्यावर सुद्धा एक उत्तर आपल्याला विचारलेला दिसून येतात. क्रिमिनल प्रोसिजर कोडचे आहे, फौजदारी गुन्ह्यासंदर्भातला एखादा आहे, इंडियन पेनल कोड संदर्भातला एखादा उतारा दिसून येतात. आणि हे उतारे फार सोपे आणि सरळ असतात कायदा बेसिसवरचे. काय असतं की डिरेक्टली तुम्हाला एकतर सेक्शन विचारलं जातात तिथल्या तिथेच आणि उतारामधूनच फाइंड आउट करणार. कधी बऱ्याचदा पॅसेज न वाचताच तुम्हाला उत्तरे पण सॉल्व्ह करता येतात, राईट. डिरेक्टली क्वेश्चन बघितले आणि पॅसेजमध्ये फाइंड आउट केलं की मिळून जाते. ओके, चला आता पॉलिटिकल आणि मिसलेनियस जे काही अदर राहिलेले जे टॉपिक आहेत तर ते मिसलेनियसमध्ये येऊन जाणार. जसं की एखाद्या करंट अफेअर्सचाच टॉपिक आलेला आहे, राईट, जो याच्याशी रिलेट नाही, सोशलॉजी, इकॉनॉमी आणि जिओग्राफीशी रिलेट करत नाही आहेत, असल्या पद्धतीचे टॉपिक आपण मिसलेनियस बेसिसवर टाकून देणार. आलं का लक्षात? आणि हो, आता इथे जर का मी बघतो म्हटलं तर इथे आपल्याला दिसून येतात की हे प्रॉपर ते त्याच लँग्वेजेसमध्ये असतात. मराठीमध्येच राहणार उतारा, इंग्लिशमध्येच राहणार आणि जे रिमेनिंग उतारे आहेत हे बायलिंग्वल असतात. ठीक आहे, बायलिंग्वल आपल्याला इथे दिसून येणार, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला हे उतारे असलेले दिसून येणार. आणि ज्याचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे मी त्याला सजेस्ट करणार की इंग्लिशमधून उतारे सॉल्व्ह करणं फार सोपं आणि सरळ जात आहेत, राईट. मराठीमध्ये थोडं भाषा थोडी क्रिटिकल वापरल्या जाते, शब्द थोडेसे थोडे इन द सेन्स की त्याचं मिनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बऱ्याचदा. आता जे लोक मराठीतून अभ्यास करतात त्यांना साहजिकच आहेत, परंतु जे लोक इंग्लिश माध्यमातून अभ्यास करतात तर त्यांनी मी तुम्हाला सजेस्ट करणार की इंग्लिशमधूनच या सर्व याचे पॅसेज वाचायचे, एक्सेप्ट मराठी. मराठी लँग्वेजमध्येच तुम्हाला इथं असलेला दिसून येतो आहे. ओके, चला, ही गोष्ट झाली. आपल्याला दिसून येत आहेत की कॉम्प्रेन्शनचे टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत की कुठल्या घटकावर आपल्याला कॉम्प्रेन्शन विचारलेलं दिसून येतात. मराठी झालं, इंग्लिश झालं, फिलॉसॉफी झालं, इन्व्हायरमेंट झालं, सायन्स अँड टेक झालं, सोशलॉजी झालं, इकॉनॉमी झालं, जिओग्राफी झालं आणि पॉलिटिकल झालेलं आहे, राईट. आता हे सब्जेक्ट आहेत आणि हे एकंदरीत जर बघतो म्हटलं तर 10 कॉम्प्रेन्शन आपल्याला इथे विचारलेले दिसून येतात वेगवेगळ्या याच्यावर. ओके, आता इथे मी म्हटलेलं तुम्हाला मिनिमम एक उतारा देईल, मॅक्सिमम 2 उतारे तुम्हाला इथे विचारण्यात येतील. ठीक आहे, चालेल.
आणि इथून तुम्हाला एक साधारणपणे 55 मार्क्स तुम्हाला इथून गेन करायचे आहेत. 55 मार्क्स, मिनिमम 55 मार्क्स तुम्हाला गेन करायचे आहेत आउट ऑफ 125. ओके ओके, जर तुम्हाला पेपर खऱ्या अर्थानं क्वालिफाय करायचं असेल तर. आणि 55 मार्क्स हे मिळवणं खूप काही अशी मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही तसेच उठून पेपरला जरी गेलेत तरी तुम्हाला हे 55 मार्क्स गेन करता येतात. ठीक आहे, फक्त थोडा अप्रोच तुम्हाला बघावा लागेल त्याचा. ॲटलिस्ट मिनिमम तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनला अनालिसिस करून जरी गेलेत एक साधारणतः एका महिन्याच्या ड्युरेशनमध्ये, तरी तुमचं हे 55 मार्क्स तुम्ही इथे गेन कराल. ओके, चालेल. ठीक आहे, झाला हा घटक आपला याच्या संदर्भात, कॉम्प्रेन्शन संदर्भात. त्यानंतर वळूया आपण रिझनिंगच्या टॉपिकला. ठीक आहे, आता जे रिझनिंग बेसिसवर जे टॉपिक आहेत, रिझनिंग आणि मॅथ्स, याच्यामध्ये तुम्ही शुअरली सांगू शकणार की येस 100% हा माझा प्रश्न करेक्ट आहे. कारण तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी तिथे कन्क्ल्युजन असतात, कशा पद्धतीने आन्सर आलेला आहे या सर्व गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली करतात तिथे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली एखाद्या गोष्टीचा आन्सर जर आपण फाइंड आउट होत असेल तर तिथे शुअरली माहिती असते की आयोग या प्रश्नाचं उत्तर हेच देणार आहेत. राईट, ठीक आहे, पण शुअर असतो. तर मग हे शुअरचे मार्क्स आधी मिळवून घ्यायचे. मी सांगेल तुम्हाला की शुअरचे मार्क्स मिळवून घ्यायचे. आता शुअरचे मार्क्स मिळवण्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला मोस्ट रिपीटेड टॉपिक दिसून येतात की आयोगाने मॅक्सिमम टाइम या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. ठीक आहे, जेवढे आजपर्यंत जेवढे काही पेपर झाले त्या पेपरमध्ये हे सर्वच्या सर्व टॉपिक त्याच्यामध्ये या सर्वच्या सर्व टॉपिकवर प्रश्न विचारलेले दिसून आलेले आहेत आणि तेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. राईट, प्रिपरेशनमध्ये हेच टॉपिक सुरुवातीला आपल्याला व्यवस्थितरित्या करायचे आहे, जेणेकरून यावर जर का मला प्रश्न विचारले तर माझा तो प्रश्न सोडवला गेला पाहिजेत आणि मला त्याचे 100% मार्क्स मिळायला पाहिजेत. ओके, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक प्रश्न जर शुअरली दिसून येतो आपल्याला सिलोगिझमचा. आता याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या की फार सोपं आणि सरळ आहे. सिलोगिझम खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे. त्याला वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला सॉल्व्ह करता येतात. राईट, वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला सिलोगिझम सॉल्व्ह करता येतात. त्याच्यावर 3-4 स्टेटमेंट दिल्या जातात आणि 3-4 कन्क्ल्युजन दिल्या जातात आणि विचारलं जाते 3-4 विधान आणि 3-4 निष्कर्ष विचारलं जाते की कुठला निष्कर्ष वरील स्टेटमेंटला फॉलो करतो आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, आता पुढे आपल्याला दिसून येत आहेत, हा झालेला आहे आपला सिलोगिझम अतिशय महत्वाचा असलेला टॉपिक आहे. खूप सोपा आणि सरळ असलेला टॉपिक आहेत आणि इथे 100% तुम्ही 2.5 मार्क्स इथे गेन करणार. ठीक आहे, 2.5 मार्क्स तुम्हाला इथे मिळणार 100%. कधी? जेव्हा तुमची याच्यावर जर चांगली प्रॅक्टिस झालेली असणार आणि ती मी करून घेणार तुमच्याकडनं सिलोगिझमची प्रॅक्टिस. त्याच्या कन्सेप्ट आधी समजून सांगणार, देन त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला देणार. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला देणार बिंदासपणे. त्याच्यानंतर येत आहे कोडिंग डिकोडिंग. आता कोडिंग डिकोडिंगचे याच्यामध्ये एक चायनीज कोडिंग डिकोडिंग येते. ठीक आहे, चायनीज कोडिंग डिकोडिंग मध्ये असे वर्ड दिले जात आहेत, द हॅपी मॅन. ओके, ठीक आहे, द हॅपी मॅनला मी लिहितो आहे टू द बेस्ट. ओके, एक हा वर्ड दिलेला आहे. ठीक आहे, आता मी चेक करणार की आणखी दुसरं एक हे दिलेलं आहे इथे, हॅपी वुमेन दिलेली आहेत. राईट, हॅपी वुमेन हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि पुढे दिले राहील तुम्हाला बेस्ट विशेष. ओके, आता इथे मला हॅपी दिसत आहेत या लाईनमध्ये हॅपी दिसत आहेत. आता इथे जे डिकोड केलेला वर्ड आहे, कोडेडमध्ये लिहिलेला आहे, तो इथे बेस्ट दिसत आहेत, इथे कॉमन बेस्ट दिसत आहेत. म्हणजेच हॅपीसाठी काय आलेलं आहे सर, हॅपीसाठी इथे बेस्ट हा वर्ड आलेला आहे. राईट, याला म्हटलं गेलेलं आहे आपलं कोडिंग डिकोडिंग. एक्झॅक्टली, आलं लक्षात. त्यानंतर आणखी याच्यामध्ये पण दिले जातात कोडेड लँग्वेजमध्ये. आता कोडेड लँग्वेज इन द सेन्स की जसं की आता मी म्हटलेलं आहे की हॅश, स्टार. ठीक आहे, कुणासाठी नंबर दिलेला आहे 24, कुणासाठी 25. ठीक आहे, याला म्हणतोय आपण चायनीज कोडिंग डिकोडिंग. ही झाली आपली चायनीज कोडिंग डिकोडिंग आणि हे आपल्याला पेपरमध्ये विचारलेल्या जातात आणि हे मोस्ट टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, एक टेबल दिला जातोय टेबलमध्ये. ठीक आहे, टेबलमध्ये याचे इंडिकेशन दिले जात आहेत की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. आणखी याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा विचारला जातोय की जर शेवटी वॉवेल जर असेल तर त्याच्यासाठी काय लिहिणार, सुरुवातीला वॉवेल जर असेल तर त्याच्यासाठी काय लिहिणार. राईट, अशा पद्धतीचे प्रश्न बिलॉंग करतात कोडिंग अँड डिकोडिंग या टॉपिकला. आलं का लक्षात, कोडिंग अँड डिकोडिंग या टॉपिकला. त्यानंतर येत आहेत अनालिटिकल रिझनिंग. आता अनालिटिकल रिझनिंगवरचे 3 ते 4 टाइप्स पडतात. ठीक आहे, आता याचे जर का मला टाइप्स जर डिस्कस करायचे झाले
तर एक येत आहेत स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, विधान आणि निष्कर्ष. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन बरोबर आहेत, विधाने आणि निष्कर्ष ज्याला आपण म्हणतो आहे. ठीक आहे, एक हा भाग आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर विधाने आणि गृहीते, स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट अँड अझम्पशन और हायपोथेसिस पण आपल्याला इथे म्हणता येईल. अझम्पशन याला म्हणूया आपण विधाने आणि गृहीतके. ठीक आहे, त्यानंतर एक आणखी आपलं इथे स्टेटमेंट अँड ऍक्शन, स्टेटमेंट अँड ऍक्शन, विधाने आणि कृती. त्यानंतर इथे आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. आता हे वेगवेगळे असे एक टाईप झालेले आहेत कशाचे, अनालिटिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, याला क्रिटिकल रिझनिंग पण याला म्हटलं गेलेलं आहे. क्रिटिकल रिझनिंग, ठीक आहे, किंवा लॉजिकल रिझनिंग पण तुम्ही याला म्हटलं गेलेलं आहे. क्रिटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग या सर्व गोष्टी तुम्ही याला संबोधू शकता अनालिटिकल रिझनिंगला. त्यानंतर याच्यामध्ये बायनरी लॉजिक पण दिसून येते. खरं, एक व्यक्ती खरा बोलतोय, दुसरा व्यक्ती खोटा बोलतो आहे. ठीक आहे, बायनरी लॉजिक वरचे प्रश्न सुद्धा आपल्याला यामध्ये विचारलेले दिसून येतात. या अनालिटिकल रिझनिंगलाच ते प्रश्न बिलॉंग करतात. ओके, एक हा घटक झाला, 2, 3, 4, 5 असे 5 टॉपिक आपल्याला अनालिटिकल रिझनिंगला बिलॉंग करणारे असलेले दिसून येतात. राईट, बायनरी लॉजिक खरे किंवा खोटे याला आपण म्हणतो. आलं का लक्षात? आणि साधारणपणे 20, 21, 22ला यावर बायनरी लॉजिकवर प्रश्न विचारलेले दिसून येतात, परंतु लास्ट इयरमध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलेला दिसून आलेला नाही आहे. तर हे जे आहेत बाकीच्या याच्यावर तर प्रश्न विचारले दिसून येतात. आणि हो, याचीच मदत आपल्याला डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न सॉल्व्ह करताना होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप काही असं अवघड वगैरे नाही आहेत. राईट, परंतु इथे ना तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर काय, कन्क्लुजन, आयोगाच्या पर्स्पेक्टिव्ह काय आहेत हे प्रश्न विचारण्याचा. ठीक आहे, मग त्या अकॉर्डिंगच तुम्हाला तुमचं माइंडसेट बनवावं लागेल या प्रश्नाची आन्सरे देताना, उत्तरे देताना. बरोबर आहे. मग हा माइंडसेट मला कुठून कळणार, तर हा माइंडसेट कळणार मला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून. जेवढं मी जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणार, स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, स्टेटमेंट अँड असर्शन, स्टेटमेंट अँड हायपोथेसिस, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, बायनरी लॉजिक, हे ठीक आहे, बायनरी लॉजिकला साईडला करा. हे जे विधाने आणि निष्कर्ष आपल्याला दिले जातात, मग याचा माइंडसेट कसा आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा, आयोग नेमकं उत्तर काय देत आहेत, मी जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करतोय तेव्हा माझं उत्तर असं येत आहे, मग आयोगाने दिलेलं उत्तर कशा पद्धतीचं आहे याचं मला अनालिसिस करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, हाच माइंडसेट घेऊन आपल्याला परीक्षेला जायचं आहे. ओके, ठीक आहे, आयोगाला काय अपेक्षित आहेत, आयोगाला उत्तरे कशी अपेक्षित आहेत, हा माइंडसेट आपण शिकलो तर मग काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला आरामात येथे मार्क्स तुमचे गेन करता येईल. आणि हा माइंडसेट मी तुमच्यासोबत आहे, त्याला आपण व्यवस्थितरित्या करूया. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर येत आहेत, ही सर्व गोष्ट झाली आहे अनालिटिकल रिझनिंगची. त्यानंतर डिस्कस करूया आपलं नंबर सिरीज. आता नंबर सिरीजचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत यार, राईट. काही डायग्राम मध्ये दिल्या जातात, जसं की अशा पद्धतीच्या एक डायग्राम आहेत, बरोबर आहेत. एक इथे नंबर दिलाय 2, 4, 6. त्याच्यानंतर पुन्हा एक अशी डायग्राम दिलेली आहे तुम्हाला, पुन्हा एक असे नंबर दिलेले आहेत 4, 6, 8. त्याच्यानंतर पुन्हा एक अशी डायग्राम दिलेली आहेत आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेले आहेत 6, 8 आणि इथे काय येणार, क्वेश्चन मार्कसाठी ते काय येणार, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आणि हे एक नंबर सिरीजचाच एक पॅटर्न आहे जो आपल्याला डायग्रामच्या माध्यमातून शो केलेला आहे. ओके, चला आता ही एक गोष्ट झालेली आहे, म्हणजे जसं की नॉन व्हर्बल रिझनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघतो तर हे नॉन व्हर्बल रिझनिंगच्या याच्यामध्ये येईल, परंतु त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे ती नंबर सिरीजची कन्सेप्ट इथे वर्क करते आहेत. आलं का लक्षात? नंबर सिरीजची कन्सेप्ट इथे वर्क करते आहेत. ओके, चालेल. त्याच्यानंतर नंबर सिरीजमध्ये याच्यामध्ये एक रॉंग नंबर सिरीज असते आणि दुसरं मिसिंग नंबर सिरीज असते. एक रॉंग नंबर सिरीज आणि दुसरं मिसिंग नंबर सिरीज. बरोबर आहेत. आता या गोष्टी आपल्याला इथे विचारलेल्या दिसून येतात. मिसिंग नंबर सिरीज मध्ये जसं की मी इथे लिहितो आहे,
4, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 16 आणि त्यानंतर इथे क्वेश्चन मार्क, राईट. इथे क्वेश्चन मार्क्स किंवा इथे मी लिहितो आहेत, इथे एक ब्लँक स्पेस रिकामी जागा ठेवतो आहेत, इथे 25 लिहितो आहेत आणि इथे 36 लिहितो आहेत. तर इथे या क्वेश्चन मार्कच्या तिथे कुठला अंक येईल, कुठली संख्या येईल, ठीक आहे. ही जी कन्सेप्ट झालेली आहे ही झालेली आहे आपली मिसिंग नंबर सिरीज. याला म्हटलं गेलेलं आहे मिसिंग नंबर सिरीज, जो मिस झालेला आहे तिथून. ओके, ठीक आहे. मग कुठला येणार, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 6चा वर्ग आहे. सर ऑब्व्हियसली तर 2, 3, 4 हा 2चा वर्ग, त्याच्यानंतर हा 3चा वर्ग, त्याच्यानंतर हा 5चा वर्ग, त्याच्यानंतर हा 6चा वर्ग. मग सर ही सिरीज फॉलो होऊन राहिलेली आहे, तर मी इथे लिहिणार सर 4चा वर्ग. 4चा वर्ग किती आहेत, 16. आलं का लक्षात. ही अशा पद्धतीची सिरीज आपल्याला तिथे देण्यात येतात. ही झालेली आहेत आपली मिसिंग नंबर सिरीज. मिसिंग नंबर सिरीज आपण इथे डिस्कस केलेली आहे. त्यानंतर येते आहेत रॉंग नंबर सिरीज. आता रॉंग नंबर सिरीज मध्ये मी लिहितो आहे तिथे 121, देन 144, देन 169, देन 197, त्याच्यानंतर देन 225. ठीक आहे. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे की कुठला नंबर कुठला नंबर रॉंग आहे, कुठला नंबर रॉंग आहे. आता मी इथे ऑब्झर्व करतो यार की हा 11चा स्क्वेअर आहे, 11चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे आणि हा 15चा वर्ग आहे. परंतु इथे 197 दिसून येतात. नक्की तिथे 196 हा वर्ग पाहिजे होता, 196 ही संख्या पाहिजे होती, जो की 14चा वर्ग आहे. 14चा वर्ग किती येतात, 196 पाहिजे होती. इथे किती दिलेले आहेत, 197. म्हणजेच या सिरीज मधला जो रॉंग नंबर आहे तो फाइंड आउट झालेला आहे सर की 197 हा रॉंग नंबर आहे आणि ते तुमचं असणार आन्सर, राईट. हे झालेलं आहे नंबर सिरीज मधील रॉंग नंबर सिरीजचा पॅटर्न आणि आपण बघितलेला आहे मिसिंग नंबर सिरीजचा पॅटर्न. आलं का लक्षात. ठीक आहे. एवढं साधं सोपं आहेत. फक्त याच्यामध्ये ना वेगवेगळे लॉजिक आहेत. याच्यामध्ये आता जर बघतो म्हटलं तर डबल डिफरन्स, सिंगल डिफरन्स अशा पद्धतीचे दिसून येतात. सिंगल डिफरन्स असतात त्यामध्ये, राईट. डबल डिफरन्स असतात, ट्रिपल डिफरन्स पण आपल्याला याच्यात दिसून आलेले लक्षात येतात. त्याच्यानंतर हो आणखी इथे तुमची जी कन्सेप्ट आणखी एक लागते आहे ती लागते टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, ज्याला म्हणतो आपण विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी. आलं का लक्षात. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या आपण याला संबोधतो. विभाज्यतेच्या कसोट्या जर तुमच्या व्यवस्थित लक्षात असणार, माहिती असणार, तर तुम्हाला नंबर सिरीजवरचे सुद्धा नंबर सिरीजवरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. इन केस जर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीवर जर प्रश्न विचारण्यात आले तर. आता हे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कुठे अप्लाय करायची, कशा पद्धतीने अप्लाय करायची, त्याचं जे दिसून येत आहे ते याच्या आधारावर सिंगल डिफरन्स, डबल डिफरन्स ही अशी एक सिरीज आपल्याला विचारण्यात आलेली होती 21 की 22च्या पेपरमध्ये. तेवढं अनालिसिस जेव्हा आपण करूया त्यावेळेला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. आणि हा जो नंबर सिरीज हा टॉपिक बिलॉंग करतोय, हा रिझनिंग, प्रॉपर रिझनिंगलाच बिलॉंग करतात, परंतु याच्यामध्ये गणिताच्या कन्सेप्ट सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आलं का लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डायरेक्शन, जे दिशा बेसिसवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. डायरेक्शन बेसिसवर प्रश्न विचारले जातात. हा उत्तरेकडे जातो आहे, देन तिथून डावीकडे वळतो आहे, उजवीकडे वळतो आहे, राईट. मग मूळ स्थितीपासून तो किती अंतरावर आहे, मूळ स्थितीपासून तो कुठल्या दिशेला आहे, बरोबर, अशा पद्धतीचे. किंवा फायनल पॉइंट ऑफ ला जेव्हा तो पोहोचणार तो व्यक्ती, तर तो कुठल्या दिशेने बघतो आहे. तर हे असल्या पद्धतीचे प्रश्न बिलॉंग करतात दिशाला, डायरेक्शन बेसिसवर विचारलेल्या प्रश्नाला. आणि एक 4 ते 5 लाईनमध्ये ते प्रश्न असतात आणि त्याची डायग्राम समवेअर अशी 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 झालेली तुम्हाला दिसून येईल, राईट. आता हा स्टार्टिंग पॉईंट आहेत, हा एंड पॉईंट आहेत. ओके. तर कुठल्या डायरेक्शनला आहेत किंवा स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट मधलं डिस्टन्स काय आहेत, राईट. हे फाइंड आउट तुम्हाला करायचं आहे. तर या सर्व गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये करून देणार. ठीक आहे. कशामध्ये, जेव्हा आपण डायरेक्शन बेसिसवरचे प्रश्न बघणार त्यामध्ये तुमचं हे सर्व गोष्टी कव्हर केल्या जाईल. आलं का लक्षात. ठीक आहे. चल त्यानंतर इथे आणखी इथे ब्लड रिलेशन इथे दिलेलं नाही आहे. ब्लड रिलेशन हा एक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. नातेसंबंध. ठीक आहे. नातेसंबंध ज्याला आपण म्हणतो आहेत. ओके. चला आता नातेसंबंधाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास याचे काही एक पझल फॉर्मॅटमध्ये दिलं जातं, एक कोडेड फॉर्मॅटमध्ये. मग त्या पझलला आपल्याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करून ते पझल अनलॉक करून आपल्याला त्याचं एक ट्री डायग्रामच्या माध्यमातून एक त्याचं नातेसंबंध आपल्याला शो करता येईल आणि त्याचे वेगवेगळ्या कोडेड लँग्वेजमध्येच आपल्याला ते करायचं आहे. जेव्हा हा टॉपिक आपण शिकणार ब्लड रिलेशन, त्यामध्ये तुमचं सर्व व्यवस्थितरित्या तिथे घेतल्या जातील. ठीक आहे.
आता हा ब्लड रिलेशन संदर्भात पण झालाय, हा अतिशय महत्वाचा आहे. एक हा आणि या सर्वांवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात ब्लड रिलेशनच्या संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे जे दिसून येतात आपल्याला नॉन व्हर्बल रिझनिंग. नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजेच काय की जे डायग्रामच्या माध्यमातून विचारल्या जातात. जशा पद्धतीने आपण ते सर्कल बेसिसवर त्याच्यामध्ये मिसिंग असलेला नंबर फाइंड आउट करायला लावला ना, त्याच पद्धतीने आता नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये नेक्स्ट डायग्राम कुठली असणार अशाही पद्धतीचे विचारले जातात. अशा 3 डायग्राम दिल्या जातात इथे. इथे यामध्ये काही असे चिन्ह वगैरे दिले जातात. ठीक आहे, हा राऊंड इथं आहे, हा राऊंड इथं आहे. तर नेक्स्ट कुठे असणार, तर तो इकडे असणार का, ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलं जात आहेत की इथे असणार का, इथे असणार का, अशा पद्धतीचं याला म्हटलं गेलेलं आहे नॉन व्हर्बल रिझनिंग. नेक्स्ट डायग्राम फाइंड आउट करा, नेक्स्ट डायग्राम फाइंड आउट करा. ओके, पुढची डायग्राम कुठली असेल, कुठली आकृती कुठली असेल. त्यानंतर आणखी यामध्ये आपल्याला विचारलेलं दिसून येतात की एक पेपर कटिंग नावाचा एक टॉपिक आहे तुम्हाला, जो जेव्हा आपण शिकणार त्यावेळेस तुम्हाला सांगून देणार. पेपर कटिंग अँड पेपर फोल्डिंग, बरोबर आहे, पेपर फोल्डिंग आल्या लक्षात. पेपर कटिंग अँड पेपर फोल्डिंग. आता पेपर कटिंग अँड पेपर फोल्डिंग मध्ये असल्या पद्धतीचा एक ट्रायंग्युलर फॉर्मॅटमध्ये हा असा कागद आहे, राईट, असा कागद आहे, त्याला मी अशा पद्धतीचा फोल्ड करतो आहे. आलं का लक्षात. तर आणि इथे जर का मी याला हे करतो आहे, इथे याला या पेपरला मी इथे कट करतो आहे, तर ती डायग्राम कशी बनणार जेव्हा मी पेपर ओपन करणार. तर हा झालेला आहे आपला नॉन व्हर्बल बेसिसवरचा एक टॉपिक, एक आपण कंटेंट म्हणून याला. ठीक आहे. पेपर फोल्डिंगचा, पेपर कटिंगचाही सुद्धा आपण याच्यामध्येच इन्व्हॉल्व करतो आहे. आलं का लक्षात. त्यानंतर येतो आहे आपला क्यूब बेसिसवरचे प्रॉब्लेम. एक ठोकळा दिलेला राहतो आपल्याला, क्यूब बेसिसवरचे प्रॉब्लेम. ओके, हे असल्या पद्धतीचे एक ठोकळे दिले जातात. ठीक आहे, इथे समीवर 2 लिहिणार, इथे 3 लिहिण्यात जाणार, इथे 4 लिहिण्यात जाणार, राईट. आता या ठोकळ्यावर अशा पद्धतीचे आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. याचे असे 2 ठोकळे दिलेले आहेत, इथे 4 लिहिलेले, इथे 5 लिहिलेले, इथे 6 लिहिलेलं आहे, राईट. तर मग तुम्हाला विचारणार की 3च्या अपोजिट कुठला नंबर आहे. एक्झॅक्टली. तर हे सर्व गोष्टी आपल्याला इथे विचारलेले दिसून येतात असल्या पद्धतीच्या प्रश्नांमध्ये. हा पण एक नॉन व्हर्बल रिझनिंगचा एक पार्ट झालेला आहे. कुठला, क्यूब बेसिसवरचे प्रॉब्लेम. ओके, चालेल. चला, असल्या पद्धतीची जी त्याच्यानंतर असं आपल्याला एक मोठा क्यूब देणार, राईट. हा मोठा असला क्यूब दिलेला आहे, त्याचे वेगवेगळे असे पार्ट पाडलेले आहेत. तुम्हाला विचारलेलं आहे की याच्यामध्ये छोटे छोटे क्यूब मिळून किती क्यूब तयार होतात. आलं का लक्षात. ठीक आहे, हे असल्या पद्धतीच्या लाईनिंगच्या याच्या माध्यमातून. ओके, असल्या लाईनिंग तुम्हाला दिलेल्या आहेत आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की इथून अशी एक मुंगीनी हा इथला कोपरा खाल्लेला आहे, जो की विचारलेला प्रश्न आहे आपल्याला आयोगाने. ठीक आहे, मुंगीनी इथे असा एक कॉर्नर असा खाल्लेला आहे आणि ती इकडे आलेली आहेत. तर तिने एकूण किती स्क्वेअरला हे केलेलं आहे, किती आपल्या चौकोनाला खाल्लेलं आहेत, राईट. अशाही पद्धतीचे प्रश्न विचारलेले दिसून येतात आणि या प्रश्नांची आपल्याला तयारी करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीनं होऊन जाईल ते. ठीक आहे, हे झालेलं आहे आपला नॉन व्हर्बल रिझनिंग. आणि रिझनिंगचा पोर्शन हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट असलेले टॉपिक जे आपल्याला लर्न करायचे आहेत. त्याच्यावर दुसरं काय असणार. ठीक आहे, भरपूर सारे टॉपिक आहेत. मग भरपूर सारे टॉपिकचा आपण अभ्यास करणार का नाही. आपल्याला एक्झाम क्लिअर करायचे आहेत म्हणून सिलेक्टेड टॉपिक केले तर आपल्याला तेवढा वेळ तुम्हाला GS देता येईल, सोबतच मेन्सला सुद्धा तुम्हाला तिथे देता येईल. रादर तुम्ही एवढा टाइमपास सीसेट मध्ये करण्यापेक्षा, ठीक आहे, सीसेटला जे रिक्वायर्ड आहेत तेवढंच आपल्याला करायचं आहे. उलट फापट पसारा इथे करायचा नाही आहे. आलं का लक्षात. चालेल. त्याच्यानंतर येत आहेत मॅथ्सचे अतिशय महत्वाचे असणारे टॉपिक. ठीक आहे, अतिशय महत्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट, जेणेकरून त्याच्यावर 100% प्रश्न विचारलेले दिसून येतात. एक रेशो अँड प्रपोर्शन. आता रेशो अँड प्रपोर्शनवर आधारित असणारे 2 टॉपिक आहेत. ठीक आहे, गुणोत्तर व प्रपंच ज्याला म्हणतोय आपण, याच्यावर असणारे आहेत एक वैवारी हा गुणोत्तराच्या आधारावरच आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि दुसरं आहे भागीदारी. आला का लक्षात. दुसरं आहे भागीदारी. आणि हे महत्वाचे टॉपिक आहेत. वैवारी आणि भागीदारीवर प्रश्न विचारलेले आपल्याला आतापर्यंत आयोगाने जेवढे काही प्रश्न झालेले आहेत त्यामध्ये ते विचारलेले दिसून येतात. आल्या लक्षात. ठीक आहे, मग रेशिओ अँड प्रपोर्शन जर व्यवस्थितरित्या रीड केलं तर तुम्हाला वैवारी आणि भागीदारीवरचे प्रश्न आरामात सॉल्व्ह करता येतात. ओके, ठीक आहे, हा पण घटक आपण व्यवस्थितरित्या लर्न करणार आहोत, शिकणार आहोत. त्यानंतर येत आहे दुसरं पर्सेंटेज. अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट असलेले टॉपिक आहेत.
आपल्या सीसेटच्या पेपरच्या दृष्टिकोनातून हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक जर व्यवस्थित केला तर आपल्याला डेटा इंटरप्रिटेशनवरचे प्रश्न सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करता येतात. डेटा इंटरप्रिटेशन जो आपल्याला आलेख दिला जातो, त्या आलेखाच्या वर आपल्याला 1 ते 2 प्रश्न विचारलेले दिसून येतात. मॅक्सिमम टाइम तर एकच प्रश्न विचारलेला, परंतु काही वेळा 2 प्रश्न विचारलेले दिसून येतात. ठीक आहे. तर DI बेसिसवरचे जर का आपल्याला प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असेल तर त्याला कन्सेप्ट पर्सेंटेजची लागते आहे. ठीक आहे. मॅक्सिमम टाइम पर्सेंटेज दिले जात आहेत, किती पर्सेंटनी कमी आहेत वगैरे वगैरे असल्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. म्हणून पर्सेंटेज, त्याच्यानंतर सेट थेअरीचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला इथे विचारलेल्या दिसून येतात. आणि सेट थेअरीचे प्रॉब्लेम सुद्धा हे पर्सेंटेजच्या माध्यमातूनच आपल्याला ते सॉल्व्ह करता येतात. जसं की हिंदी बोलणारे लोक 25% आहेत, राईट. मराठी बोलणारे लोक 40% आहेत, दोन्ही बोलणारे लोक 2% आहेत, बरोबर आहेत. मग एकूण न बोलणारे लोक किती आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे शब्द जे विचारले जातात ते आपल्याला पर्सेंटेज या बेसिसवरच विचारल्या जातात. त्यानंतर पर्सेंटेजवर आणखी 3 टॉपिक याला बिलॉंग करतात. कुठले? एक आहे सर प्रॉफिट अँड लॉस. पर्सेंटेजची कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थितरित्या लर्न केली त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक सॉल्व्ह करायला घ्यायचा शिकणारच आहोत आपण त्या अनुषंगाने. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस झालेला आहे. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, बरोबर आहे. सिंपल इंटरेस्ट हा एक टॉपिक आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा आहे. त्याला नफा आणि तोटा म्हणतोय आपण, बरोबर आहे. नफा तोटा हा झालेला आहे आपला सरळ व्याज ज्याला आपण म्हणतो आहे. त्यानंतर येत आहेत कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज, बरोबर आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज हा पण एक व्यवस्थितरित्या आपल्याला करायचा आहे. आता मॅक्सिमम टाइम तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजवर प्रश्न विचारलेले दिसून येत नाही. म्हणून मग आपण टॉपिक, मला तरी असं वाटतं की ते लेस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठले? पर्सेंटेज अँड प्रॉफिट अँड लॉस. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. आलं का लक्षात? सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक करण्यामध्ये जास्त एनर्जी नाही घालायची. इन केस जर तुमच्याकडे वेळ आहे आणि हे सर्व व्यवस्थितरित्या झालेलं आहे मग त्या केसमध्ये तुम्ही वेळ दिलेला चालेल. परंतु तुम्ही तुमच्या याच्यामधून जर स्पेशली सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट नाहीच समजून राहिला, मग मी त्याच्यामध्येच टाइमपास करतो, तर असं करू नका. कारण आपल्याला त्यावर प्रश्न विचारत नाही आहेत, सहसा करून विचारलेले दिसून येत नाहीत. सीसॅटच्या पेपरमध्ये कंबाईनमध्ये विचारतात, परंतु पर्टिक्युलरली सीसॅटच्या पेपरमध्ये फार काही असे 5-6 वर्षातून विचारलेला एखादा प्रश्न असेल तर असेल, असं रेग्युलरली विचारल्या जात नाहीत. रेग्युलरली विचारल्या जातात पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉसवर, राईट. हे 2 टॉपिक आपण व्यवस्थितरित्या लर्न करणार, हे पण शिकवणार, परंतु या 2वर आपला जास्त फोकस असणार. आलं का लक्षात? ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा तिसरा टॉपिक आहे टाइम. टाइम बेसिसवरचे आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. आता टाइम बेसिसवरचे प्रश्न जे आहेत, टाइम बेसिसवरचे टॉपिक सांगतो मी तुम्हाला. एक आहेत नळ आणि पाण्याची टाकी, ज्याला म्हणतो आपण पाईप अँड सिस्टम. नळ आणि पाण्याची टाकी, ठीक आहे. याला म्हटलं गेलेलं आहे पाईप अँड सिस्टम. आलं लक्षात? दुसरं येत आहे टाइम अँड वर्क, काळ आणि काम. आणि तिसरं येत आहे टाइम डिस्टन्स स्पीड. टाइम डिस्टन्स स्पीड, ठीक आहे. वेळ, अंतर आणि वेग. आणि वेग याच्यावरच रेल्वे बेसिसवरचे प्रॉब्लेम टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये खूप व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स दिसून येतात, राईट. ते पण आपण लर्न करा. आणि हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत. पाईप अँड सिस्टम, टाइम अँड वर्क, टाइम डिस्टन्स स्पीड मोस्ट इम्पॉर्टंट असलेले टॉपिक आहेत सीसॅटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि 100% या 3 चॅप्टरवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिसमध्ये जर का व्यवस्थितरित्या बघितलं, त्याचं अनालिसिस केलं तर लक्षात येतील. अतिशय महत्त्वाचा असलेला पार्ट आहे हा. आणि हो, त्याच्यानंतरचा जो राहिलेला कन्सेप्ट आहे ती आहे प्रोबॅबिलिटीची. व्हेरी इम्पॉर्टंट असलेला टॉपिक आहे हा प्रोबॅबिलिटी सोबत आधी प्रोबॅबिलिटी समजण्यासाठी आपल्याला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा घटक शिकणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथे लिहिलेलं आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. जर तुम्ही शिकले तर त्यानंतरच प्रोबॅबिलिटी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, समजणार की नेमकं प्रोबॅबिलिटी कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि यावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात प्रत्येक परीक्षेमध्ये.
प्रत्येक परीक्षेमध्ये प्रोबॅबिलिटी अँड परमिटेशन, प्रत्येक परीक्षा इन द सेन्स की प्रत्येक वर्षीच्या परीक्षेमध्ये सीसॅट या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न दिसून येतात. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक झालेले आहेत प्रोबॅबिलिटी सॉल्व्ह करण्यासाठी परमिटेशन अँड कॉम्बिनेशनच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ही प्रोबॅबिलिटी आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आलं का लक्षात? आणि हो, सुरुवात करत असताना आपण मॅथ्सच्या टॉपिक पासून सुरुवात करणार, देन रिझनिंगचे टॉपिक आपण डिस्कस करणार आणि सुरुवातीला मी तुम्हाला कॉम्प्रेन्शनच्या व्यवस्थितरित्या काय कन्सेप्ट आहेत त्या सर्व गोष्टी सांगणार. तुम्हाला एक वर्क देणार मी की कॉम्प्रेन्शनचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या त्याचं अनालिसिस करा. दररोज 2 उतारे सोडून बघा, 2 उतारांचं तुम्ही जे दिलेलं उत्तर आहेत आणि आयोग काय उत्तर देत आहेत ते बघा, त्याचं अनालिसिस करा. आयोगाने हे आन्सर कुठल्या पर्स्पेक्टिव्हने दिलेलं आहेत याचं सुद्धा तुम्हाला अनालिसिस करावं लागेल उत्तराच्या माध्यमातून. आणि तुम्ही काय विचार केलेला होता ते आन्सर देत असताना, प्रश्नाचं उत्तर लिहित असताना याचं पण तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, या दोन्ही बाबीत जेव्हा तुम्ही अनालिसिस करणार त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आयोगाचा माइंडसेट काय आहे आणि तुम्ही तुमचा माइंडसेट कशा पद्धतीने आयोगाच्या माइंडसेट प्रमाणे फ्रेम करायला पाहिजे, सेट करायला पाहिजे. इथून तुमच्या या गोष्टी लक्षात येतील. ओके, चालेल. अशा पद्धतीचं या सर्व गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट राहिलेली आहे आपली डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची. आता डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये काय असतात, ठीक आहे, याचे एक काही टॉपिक 100% असतात. जसं की तुम्ही नागरिक आहात, नागरिक म्हणून तुमची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, राईट, नागरिक म्हणून तुमची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत, अधिकार काय आहेत, बरोबर आहेत, जबाबदाऱ्या रे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर अधिकार काय आहेत नागरिक असण्याची. तर या सर्व गोष्टीच्या बाबतीतली केस दिल्या जाते, त्याची स्टडी करून तुम्हाला त्यावर एक कुठला निर्णय घ्याल तुम्ही इथे असं तुम्हाला तिथे सजेस्ट करण्यात येते. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक अधिकारी असता, तुम्ही अधिकारी आहेत, तर अधिकारी म्हणून तुमच्या कर्तव्य जबाबदाऱ्या काय आहेत, कुठली कर्तव्य तुम्ही पार पाडली पाहिजेत, राईट. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं आहे तुम्ही एक नातं जपत आहेत, मैत्रीचं नाते संदर्भात तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहेत, नाते जपतायत तुम्ही मैत्री वगैरेचे, राईट, मैत्रीचे. त्याच्यानंतर शेजार धर्म तुम्ही पाळता आहेत, तर त्या केसमध्ये तुमचे रिलेशन त्या अनुषंगाने एखादी केस स्टडी बनवल्या जाते आणि तसे प्रश्न तुम्हाला तिथे विचारण्यात येतात. ठीक आहे, आता हे 3 हॉट टॉपिक आहेत कशाचे, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरचे प्रश्न विचारण्याचे आयोगाचे. आलं का लक्षात? ठीक आहे, तर याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करणं खूप काही अवघड वगैरे नाही आहेत आणि बऱ्याचदा आपल्याकडे वेळ नसतो. ठीक आहे, आधी कसं त्याचं मेरिटमध्ये काउंटिंग व्हायचं, या पेपरचं व्हॅल्युएशन व्हायचं सीसॅटच्या पेपरचं, की त्याच्यावर मेरिट डिसाईड व्हायचं, मेन्सला कोण मेन्सला येणार की नाही येणार, हा मॅक्सिमम स्कोर करायचा होता सीसॅट पेपरमध्ये. मग त्या केसमध्ये डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला तेवढा वेळ नाही राहायचा, कारण कॉम्प्रेन्शन मॅथ्स अँड रिझनिंगच हे वेळ गेन करून घ्यायचे. तर मग राहिलेला हे प्रश्न राहायचे 5 क्वेश्चन, मग याला आपल्याला अटेम्प्ट करायचं राहायचं. तर मग काय, ऑप्शन रीड करा आणि बस ऑप्शन थ्रूच क्लिक करा, तरीही पुराणा 9 ते 10 मार्क्स इथे सहज मिळून जायचे. परंतु आपल्याला भरपूर वेळ आहेत, कारण आपल्याला एक मोस्ट ॲक्युरेट जे प्रश्न सॉल्व्ह करायचे ते 30 सॉल्व्ह जर झाले तर झालं ना, आपण जिंकलो ना, पेपर क्वालिफाय झाला, बस एवढंच सगळं करायचं, दुसरं काय करणार याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं या सर्व गोष्टी होत्या. अशा पद्धतीचं आपलं हे सेशन होतं. यामध्ये बघा आपण मॅथ्सवर विचारलेले प्रश्न, रिझनिंगवर विचारलेले प्रश्न आणि कॉम्प्रेन्शन सीसॅटमध्ये नेमकं किती घटक आहेत ते आपण डिस्कस केलेलं आहे. कॉम्प्रेन्शन, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिझनिंग आणि मॅथ्स, राईट, निर्णय क्षमता, उतारे, बुद्धिमत्ता आणि गणित. त्याच्यानंतर आपण इथे अनालिसिस केलेलं आहे. उतार्यांवर विचारलेले कुठल्या सब्जेक्टवर उतारे विचारले जातात जनरली आयोग, राईट, हे उतारेचे विषय तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तर तुम्ही फॅमिलियर आहात या सब्जेक्टशी, कुठल्या एन्व्हायरमेंट, सायन्स, टेक, सोशोलॉजी, इकॉनॉमी, ठीक आहे, त्याच्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर पॉलिटी, या टॉपिकशी तुम्ही फॅमिलियर आहात, कारण तुम्ही GSचा अभ्यास करतायत म्हटलं म्हणजे एकदम जबरदस्त. ठीक आहे, आता ह्या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, टॉपिक. त्याच्यानंतर सिलोगिझमवर जर का आपण बघतो आहेत, रिझनिंगचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅथ्सचे सुद्धा आपण टॉपिक इथे डिस्कस केलेले आहेत, जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आलं का लक्षात? ओके, चालेल. या सर्व गोष्टी आपण थॉरली डिस्कस केलेल्या आहेत, अनालिसिस केलेल्या आहेत. ठीक आहे, थँक्यू सो मच. थांबूया आपण इथे.